कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, दादा, तू नको ना हे काम करू, किमान इथे तरी नको। मी तुला माझ्याच घरात माझ्या समोर असं राबताना नाही बघू शकत। पर्याय नव्हता ग सावले, खूप काम शोधलं पण कुठंच काम मिळालं नाही ग मला। देवाचं काम हे मोठं काम, आयुष्यभर हेच मानत आलो, त्यामुळं दुसरं काम मी मला करता येईना। आता कसं बस हे काम मिळालं आहे, हे जर काम केलं नाही ना तर घर चालवणं देखील अवघड होईल गे मला। आपल्यावर कर्जाचा केवढा मोठा डोंगर आहे माहित आहे ना ग तुला, आणि तू पण किती करणार आहेस आमच्यासाठी। दादा, तू नको काळजी करू, आपला विठुराय आहे ना आपल्या पाठीशी। पण तू हे काम नको करू। मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या भावाचा असा अपमान झालेला नाही बघू शकत। हे माझा अपमान नाहीये ग साऊ, माझ्यावर आलेल्या परिस्थितीचा अपमान, मी केलेल्या चुकांचा अपमान आहे। अरे काय ग, कोणतं बी काम छोटं किंवा मोठं नसतं, हेच संस्कार केलेत ना आई बाबांनी आपल्यावर। आणि ऐक, एक गोष्ट कर, मी या घरात नोकर म्हणून काम करतोय हे आई बाबांना कळू देऊ नकोस। त्यांना मी सांगितलंय की मला मोठी नोकरी मिळाली आहे, त्यांच्या स्वप्नांची इमारत अशी कोसवू देऊ नकोस, एवढं कर। सगळे तुम्ही या घरचे नोकर नाही, मी हे नाही होऊ देणार। अमृतवहिनी, अमृतवहिनी, या कामाची मला खूप गरज आहे बघा। स्वाभिमानानं आणि कष्टानं पैसा कमवायचा आता मला, कृपा करून माझ्या हातून हे काम जाऊ देऊ नका। अहो पण तुम्ही या घरचे व्यायी आहात, तुमची बहीण या घरची सून आहे। ऐश्वर्या असं कसं करू शकते? वहिनी, दादा बरोबर बोलतो, आपल्या हातात काहीच नसतं, हे सगळं तो पांडुरंगच घडवून आणतो। आणि दादा म्हणतोय ना तसंच करू देत त्याला, तुम्ही काहीच करू नका। मला विश्वास आहे या सगळ्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल। ह्या घरचा नवीन नोकर आहे हा। सावली, अगं दूध ओतू जातंय। काय? अगं दूध, तू रेडी आहेस का? भाजलं ना इकडे? अगं लक्ष कुठे असतं तुझं? बस इकडे, बस, दाखव।
एक काम करायचं, काहीच काम करायचं नाहीस तू, ठीक आहे? इथेच बस, मी 2 मिनिटात आलो. थांब. थांबा 2 मिनिटं. सारंग सर याची काहीच गरज नाहीये. कशी गरज नाही, भाजलंय तुला. थांब जरा. दुखत झालं झालंय. अरे वा, आज आपल्या घरात वुमेन्स डे सेलिब्रेट होतो वाटतं. हे करण्यासाठी वुमन्स डेची काय गरज आहे बहिणी? ते खरंय तुझं, तू कायमच स्त्रियांचा सन्मान करत आलायस, पण हे जे चित्र दिसतंय ना समोर ते बघून खूप छान वाटलं म्हणून बोलले. आपण एक काम करूयात, आज खरंच वुमन्स डे साजरा करूयात. आज माझ्या घरातली कुठलीही स्त्री किचन मध्ये काम करणार नाही. वहिनी तू पण नाही. बस तू पण नाही. वहिनी, सारंग, अरे मग किचन कोण सांभाळणार? मी तुला जेवण बनवता येतं का? हसताय का माझ्यावर? एक काम करा, तुम्ही बसा इथे. काय तू पण बस इथे आणि गाईड कर मला. अहो पण तुम्ही एकट्याने कसं सांभाळणार सगळं? अरे मी एकटा नाहीये, दुखताय. नाही, खरं तर तिकटाय. सॉरी. थांब. सोहम, जिथे कुठे तुम्ही माती खात असाल तिथून पटकन किचन मध्ये या. बबलूला घेऊन ये सोबत. आज माझ्या हातचं तुम्हाला जेवण खायला घालणार. ऑफिसला पण नाही जाणार मी आज. बरं, काय बनवणार आहेस? आता कोणाचा फोन आहे? हा बोल. हॅलो, आवाज ओळखला का? जयंती. ओळखलं ग बाई माझ्या नवऱ्यानं. मला वाटलं होतं शहरात गेल्यानंतर तुम्ही माझा आवाज विसरता बाबा. काय मग कसं वाटतंय हो सुटाबुटात? हॅलो, हो काहीतरी विचारते मी. अच्छा अच्छा, तुम्ही मोठ्या गाडीत बसलाय का? एसीचा आवाज चालू आहे का? हा, म्हणून तुम्हाला आवाज येत नसेल. तुम्ही एक काम करा ना, माझ्यासारखा मस्त मोठा मोबाईल घेऊन टाका. टेन्शनच नाही ना मग. जयंती. काय तुम्ही सारखं असं जयंती जयंती म्हणत जाऊ नका. शहरात गेल्यावर सतत माझं नाव नाही बाई घ्यायचं. कामावर फोकस करायचा है की नाही? आणखीन एक गोष्ट, जरा ना ऑनलाईन पैसे कसे पाठवायचे ते शिकून घ्या. तुम्ही तिकडं कामात असणार हो, म्हणलं घरचा खर्च सगळा मलाच भागवायला लागणार ना. माझ्याकडे पैसेच नाही, मग पैसे पाठवत. बर ठेवू का आता? जयू, ठेव का बाई फोन? असं लाडात म्हणा ना एकदा. बास जयंती बास. हॅलो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.